श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। सांगता वैदेहाची स्थिती, नारदू सुखावे निज चित्ती, तो उल्हासे वसुदेवा प्रती, सांगे समाप्ती इतिहासाची। वैदेहाचे वर्णन करीत असता नारदालाही फार हर्ष झाला. तो वसुदेवाला उल्हासाने इतिहासाची समाप्ती सांगू लागला. नारद इतिहास सांगतू, तेवीच आनंदे डुल्लतू, तेणे आनंदे बोलतू, भक्तीचे मथितू वसुदेवा प्रती. नारद आनंदाने डुलू लागला. हर्षाने वसुदेवाला भक्तीचे रहस्य सांगू लागला. या परी जयंती सुती, भगवंताची उद्भट भक्ती, सांगितली परमप्रीती, मिथिलेशा प्रती निजबोधे. याप्रमाणे जयंती सुताने विदेह देशाच्या राजाला स्वानुभवयुक्त उत्कट भगवत भक्ती परमप्रीतीने सांगितली. ऐकोनी त्यांचिया वचना, सुख जाहले विदेहाचिया मना, मग अतिप्रीती पूजना, जयंती नंदना पूजिता झाला. त्याचे वचन ऐकून राजा जनक फार संतोषला आणि त्याने अतिशय प्रेमाने जयंती नंदनाचे पूजन केले. श्रवणे जाहली अतिविश्रांती, तेणे पूजे लागी अतिप्रीती, विदेहा उल्हासू चित्ती, स्वानंद स्थिती पूजिता झाला. त्याचे श्रवणाने अत्यंत समाधान झाले. त्यामुळे राजाला पूजा करण्यास अतिशय उल्हास वाटला आणि निजानंदाने त्याने पूजा केली. पूजेचा परम आदरू, जयंती नंदना केला थोरू, उपाध्याय जो अहल्या कुमरू, तेणेही अत्यादरू पूजेसी केला. जयंती नंदनांनी मोठ्या आदराने पूजेचा स्वीकार केला. अहल्येचा पुत्र जो शतानंद, जनकाचा पुरोहित, त्यानेही अति आदराने त्यांची पूजा केली. या परी ते भागवत श्रेष्ठ, नवही जण अतिवरिष्ठ, समस्ता देखताची स्पष्ट, झाले अदृष्ट ऊर्ध्वगमने. याप्रमाणे ते अतिश्रेष्ठ नवही भगवत भक्त सर्व सभाजन पाहत असता आकाश मार्गाने अंतर्धान पावले. ते भागवत धर्मस्थिती, अनुष्ठुनी भगवत भक्ती, राजा पावला परमगती, पूर्ण प्राप्ती निजबोधे. त्यांनी वर्णिलेली भगवत भक्ती आचरून राजा परमगतीला गेला. त्याला आत्मबोधाची पूर्ण प्राप्ती झाली. भावे करिता भगवत भक्ती, देही प्रगटे विदेह स्थिती, ते पावोनी नृपती, परम विश्रांती पावला. श्रद्धेने भगवत भक्ती केली असता जी विदेहावस्था प्राप्त होते, त्या स्थितीला प्राप्त होऊन जनक राजा परम विश्रांतीचा अनुभव घेऊ लागला. सकळ भाग्यांचिया पंक्ती, जेथे ठाकल्या येती विश्रांती, ते वसुदेवा भाग्यस्थिती, तुझ्या घरा प्रती क्रीडत. हे वसुदेवा, सर्व भाग्यांच्या पंक्ती जेथे नेमक्या विश्रांती घेण्यास येतात, ती भाग्यस्थिती तुझ्या घरात खेळत आहे. वसुदेवा तुझे निनावे, देवा ते वासुदेव म्हणावे, तेणे नामाचे निगौरवे, जनांचे आघवे निरसती दोष. तुझ्या वसुदेव या नावावरून देवाला वासुदेव हे नाव प्राप्त झाले. त्या नावाच्या महात्म्याने लोकांचे सर्व दोष नाश पावतात.
एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी, वसुदेवा तूची त्रिशुद्धी, तुवा भागवत धर्माचा विधी, आस्तिक्य बुद्धी अवधारिला. एवढ्या मोठ्या भाग्याचा ठेवा हे वसुदेवा खरोखर तूच आहेस. तू भागवत धर्माचा विधी भक्तिपूर्वक ऐकला आहेस. श्रद्धेने केलिया वस्तू श्रवणा, मननयुक्त धरावी धारणा, तै निसंग होऊन या जाणा, पावसी तक्षणा निज धामासी. श्रद्धेने सद्वस्तूचे श्रवण करून मननयुक्त धारणा धरल्यास तू निसंग होऊन तत्काल परमपदाला प्राप्त होशील. जया निज धामाच्या ठाई, कार्यकारण दोन्ही नाही, त्या परमपदाचे ठाई, निज सुखे पाही सुखरूप होसी. त्या परमपदात कार्यकारण भाव दोन्ही नाहीत. त्या परमपदामध्ये तू निजसुखाचा अनुभव घेऊन सुखरूप होशील. तुम्हा दाम्पत्याची कीर्ती, यशासी आली श्रीमंती, तुमचे यशे त्रिजगती, परमानंदे क्षिती परिपूर्ण झाली. तुम्हा उभयतांच्या कीर्तीने यशाला श्रीमंती आली आहे. तुमचे यश त्रिभुवनात पसरले आहे. परमानंदाने ही पृथ्वीही परिपूर्ण भरली आहे. ज्या लागी कीजे यजन, ज्या लागी दीजे दान, ज्या लागी कीजे तपाचरण, योग साधन ज्या लागी. जो न वर्णवे वेदा शेषा, जो दुर्लभ सनकादिका, त्या पुत्रत्वे यदुनायका, उत्संगी देखा खेळविसी. जो कळिकाळाचा निजशास्ता, जो ब्रह्मादिकांचा नियंता, जो संहारकाचा संहर्ता, जो प्रतिपाळिता त्रिजगती, जो सकळ भाग्याचे भूषण, जो सकळ मंडणा मंडण, षडगुणांचे अधिष्ठान, तो पुत्रत्वे श्रीकृष्ण सर्वांगी लोळे. ज्याच्यासाठी यज्ञ याग करावयाचा, ज्याच्यासाठी दान द्यावयाचे, ज्याच्यासाठी तप आचरावयाचे, ज्याच्यासाठी योग साधन करावयाचे, ज्याचे वर्णन वेदाला आणि शेषालाही करवत नाही आणि जो सनकादिकासही दुर्लभ, त्याला हे यदुनायका तू पुत्राच्या नात्याने मांडीवर खेळवीत आहेस. जो कळीकाळाला शासन करणारा, जो ब्रह्मादिकांचे नियमन करणारा, जो यमाचा संहार करणारा आणि त्रैलोक्याचे पालन करणारा, सर्व भाग्यांचे भूषण, सर्व मंडणांचे मंडण, महागुणांचा आधार तो श्रीकृष्ण पुत्र या भावनेने तुझ्या सर्वांगावर लोळतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.